अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी तुमच्या मनाला स्पर्श करेल, जी तुम्हाला सांगेल की खरी संपत्ती फक्त पैशात नसते. ही कथा आहे एका साध्या स्त्रीची, जिच्या श्रद्धेने आणि सेवाभावाने तिच्या आयुष्यात चमत्कार घडले. तुमच्या घरातही आनंद, समृद्धी आणि शांती यावी अशी इच्छा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी माता नेमकी कोणावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने जीवन कसे बदलते. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. श्री स्वामी समर्थ. एक होता छोटा गाव. त्या गावचे नाव होते सोनवाडी. या गावात गरीब पण निष्ठावान लोक राहत असत. गावाच्या शेवटी एक जुने विहीर आणि त्याजवळ एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरात लक्ष्मी मातेची सुंदर मूर्ती होती, पण मंदिर फारसं उजळलेलं नव्हतं. तरीही गावातील काही भक्त दर शुक्रवारी तेथे जाऊन पूजा करत असत. गावात एका झोपडीत गौरी नावाची स्त्री राहत होती. तिचा नवरा रामू हा मेहनती पण गरिबीत अडकलेला शेतकरी होता. त्यांना 2 मुलं, लहानसा गणू आणि मुलगी सावित्री. घरात थोडा संसार आणि भरपूर संकटे. दुष्काळामुळे त्याच्या शेतात पीक उगवत नव्हते. रोजच्या अडचणीने त्रासलेलं त्यांचं जीवन. तरीही गौरी मनाने खंबीर होती. ती म्हणायची, आई लक्ष्मी, आमच्या घरावर कृपा कर, आम्हाला योग्य मार्ग दाखव. ती दर शुक्रवारी पहाटे उठून घर स्वच्छ करत, अंगणात रांगोळी काढत असे, थोड्या फुलांनी आणि गुळाच्या नैवेद्याने पूजा करत असे. तिच्याकडे फार काही नव्हते, तरीही तिच्या मनात श्रद्धेचा खजिना होता. गावातील इतर लोक तिची थट्टा करत, कशाला पूजा करतेस? देवाने कोणाचे ऐकले आहे का? पण गौरी हसून म्हणे, आई लक्ष्मी ऐकेल. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही. एके वर्षी दुष्काळ अधिक वाढला. शेत कोरडे पडले. घरात अन्नाचा दाणा नव्हता. मुलं उपाशी झोपत असत. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरीही ती पूजा करत राहिली. त्या दिवशी तिने शेवटचे तूप आणि गुळाचा थोडासा खडा अर्पण केला. हे माते, आमचं रक्षण कर, आमच्या मुलांना अन्न मिळू दे, अशी प्रार्थना करून रात्री तिने मुलांना जवळ घेऊन झोप घेतली. तिच्या मनात प्रश्न होते, ही श्रद्धा उपयोगाची आहे का? पण तरीही मनाने हार मानली नाही. त्या रात्री गौरीला स्वप्न पडले. तेजस्वी प्रकाशाने भरलेले मंदिर तिला दिसले. त्यात लक्ष्मी माता कमळावर विराजमान होती. तिच्या डोळ्यात करुणा होती. लक्ष्मी माता गौरीला म्हणाली, गौरी, तुझा निस्वार्थ प्रार्थनेने मी तुझ्या घरी आले आहे. उद्या पहाटे तू गावकऱ्यासोबत सेवा करशील. जेवढे मिळेल ते इतरांमध्ये वाटशील. मनात राग किंवा लोभ ठेवू नकोस. मी तुझ्या घरात सुख आणि समृद्धी भरून टाकेन. हे ऐकून गौरी जागी झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर तेज होते. ती हसली आणि म्हणाली, आई लक्ष्मी, मी तुमच्या मार्गाने चालेल. दुसऱ्या दिवशी पहाटे गौरीने शेजाऱ्यांना बोलवले. तिने आपल्या घरात असलेले थोडे अन्न वाटले. मग सर्वांनी मिळून मंदिर साफ केले. गावात एक व्यापारी होता, शेठजी. त्याने गौरीच्या निस्वार्थ वृत्तीने प्रभावित होऊन बियाणे आणि आर्थिक मदत केली. गावातील लोकांना एकत्र येऊन विहिरीची दुरुस्ती केली. शेतात नवी पेरणी केली आणि एकत्र परिश्रम करून नवीन पीक उभं केलं. थोड्याच महिन्यात त्यांच्या शेतात हिरवी पालवी आली. घरात आनंद निर्माण झाला. गौरीच्या घरात पुन्हा धान्य भरलं.
मुलं आनंदाने खेळू लागली. तिचा नवरा रामूही परिश्रम करत राहिला, पण त्यांनी संपत्ती मिळाल्यानंतरही सेवा आणि संयम सोडला नाही. ते म्हणत, आई लक्ष्मी ही फक्त पैशासाठी नाही, ती प्रेम, सेवा आणि सद्गुणासाठी आहे. गावात आता प्रत्येक शुक्रवार लक्ष्मी पूजेला समर्पित झाला. लोक एकमेकांना मदत करत, दान करत आणि एकजूट राहत. काही वर्षांनी सोनवाडी हे एक समृद्ध गाव झाले. लोक दूरदूरून येऊन येथे पूजा करायला लागले. गौरीच्या घरात नेहमी दिवे लखलखत राहिले. तिच्या मनात शांती आणि समाधान होते. ती नेहमी म्हणायची, आई लक्ष्मीने आम्हाला फक्त धन नाही तर प्रेम, सेवा आणि संयम दिला. जो मनाने शुद्ध राहतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, सेवा आणि संयम यामुळे कोणतेही संकट पार करता येते. पूजा ही फक्त विधी नसून मनाची तयारी आहे. जिथे स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवा असते तेथे लक्ष्मी माता स्वतः वास करते. या शुक्रवारी आपण ही स्वच्छता करून, मन शुद्ध ठेवून, इतरांना मदत करून लक्ष्मी मातेला आमंत्रण देऊया. ओम लक्ष्मी माता. लक्ष्मी मातेला प्रार्थना करूया. हे माता, आमच्या घरात आनंद आणि समृद्धी नांदो. आमच्या मनात संयम, सेवा आणि प्रेम वाढू दे. तुमच्या कृपेने आमचे जीवन उजळून निघू दे. ओम महालक्ष्मी नमः. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.